माननीय अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त साहेब तसेच महापौर चेतनजी गावंडे यांना भेटून एक निवेदन दिलं। त्या निवेदनाचा संदर्भ असा आहे की आज अमरावतीमध्ये कोरोनाग्रस्त पेशंटचे काही मृत्यू झाले आहेत, काही ग्रासित आहेत, परंतु एक वेगळा विषय अजून त्याच्यासोबत जोडला जातो आहे। तो म्हटलं म्हणजे काही लोकांचा कोरोनाच्या माध्यमातून मृत्यू होतो आहे, काही लोकांना वेगळ्या माध्यमातून वेगळ्या कारणांनी त्यांचा मृत्यू होत आहे। तर शहरामध्ये कुठेही मृत्यू झाला की त्यांचा अंत्यसंस्काराचा जो भाग असतो तर तो आमच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये हिंदू स्मशान संस्था येतं। त्यामुळे इथे शहरात कुठनंही असं कुठली घटना घडली तर त्या प्रत्येकाला आमच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये येणाऱ्या हिंदू स्मशान संस्थेमध्ये अंत्यसंस्काराला यावं लागतं। तर त्या रस्त्याने कुठला मृतदेह कुठल्या माध्यमातून त्याचा मृत्यू झालेला आहे याची कल्पना कोणाला नसते। त्याच्यामुळे आम्ही एक आज त्या निवेदनाद्वारे माननीय महापौरांना, माननीय आयुक्त साहेबांना निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी केली आहे की राजकमल म्हणजेच गांधी चौक ते स्मशान, राजापेठ ते स्मशान, रविनगर ते स्मशान पर्यंतचा जो रस्ता आहे तो शहरातल्या कुठल्याही भागात काही घटना अशी जर घडली तर त्यांना ह्या 3 पैकी कुठल्या रस्त्याने त्या स्मशानापर्यंत जावं लागतं। आता हे तिन्ही रस्ते आमच्या प्रभागातल्या परिसरातून जातात। त्यामुळे आम्ही या निवेदनाद्वारे त्यांना अशी मागणी केली आहे की दिवसातून 2 वेळेला सॅनिटायझर ह्या रस्त्यांनी व्हायला पाहिजे, सकाळ आणि संध्याकाळ। आणि दुसरा विषय असा झाला आहे की भूतेश्वर चौक ते स्मशान ह्या स्मशानाचा जो रस्ता आहे, दिवसातून कितीतरी अंत्यसंस्काराला जाणाऱ्या या शवयात्रा असतात, तर तिथल्या रस्त्याला लागून अनेक घरं आहेत। ते पहिलेच तर कोरोनाने पूर्ण विश्व, पूर्ण देश, शहर भयावह स्थितीत आहे। आणि असा इथून ह्या रस्त्याने यांच्या घरापासून जेव्हा ह्या गाड्या जातात तेव्हा स्वाभाविक आहे त्यांना भीती वाटणे। त्यांनी त्यांची भीती आपल्या प्रभागाच्या नगरसेविका माझी पत्नी स्वाती कुलकर्णी हिला स्वतः फोन करून सांगितलं। तिने स्वतः त्या लोकांशी चर्चा केली। निश्चितच आपण याच्यातून योग्य मार्ग काढू आणि त्या माध्यमातून एक निवेदन आज माननीय महापौर आणि माननीय आयुक्त साहेब यांना दिलं आणि त्यांनी शब्द दिला की निश्चितच विचार करण्यासारखा विषय आहे, आपण याच्या लवकरात लवकर याचं निराकरण करू आणि कुठलीही भीती कोणाच्या मनात असेल तर निश्चितपणे दूर करण्याचा आपण प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले।